विनंती करेन. उमेळ मानचं एक चांगलं व्यक्तिमत्व, समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख. मॅडम जरा बाहर से जाइए प्लीज. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता विनम्रता. चौसष्ट धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल ह्या वेळेला जरूर सोडून दिलाय. एक रन तर मिळेल का? डायरेक्ट हिट, परंतु एक धावेवर बाईच्या स्वरूपात एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते एक रन. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. आज भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 9+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या झालेली आहे 3. शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर आपण पाहतायत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा सातत्याने राबवली गेले. अमितजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आई चंडिका मित्र मंडळ दिवानमान. डायरेक्ट हिट जरूर झालंय, परंतु तिथे पंच आहेत आणि यस गॉन. रिव्ह्यू आहे असं अमित पाटील या ठिकाणी दर्शवत आहेत. तर एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. तर या पण रिव्ह्यू घेतला गेलाय. आपण चेक करूया, कारण DBN लाईव्ह म्हटलं तर आज फक्त मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर पालघर जिल्ह्यामध्ये ब्रँड बनलेला आहे. नुकतीच श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी आयोजित चापेवाडी चषक संपन्न झाला आणि त्या स्पर्धेमध्ये काय प्रवीण पाटील यांनी जबरदस्त अप्रतिम गुड वर्क केलं होतं. आता इथे नयन आहेत. आउट. OUT आउट. परतावं लागेल. लेसी भोपळा न फोडताना तंबूच्या आसऱ्याला जात असताना वेदू आणि लेसी असे मात्र या ठिकाणी 2 वुमेन प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहू शकतायत टप्पा पडल्यानंतर पायावर जाऊन चेंडू आदळला. लेग बाईचा इशारा आहे का की बॅटने खेळलाय? बॅटने हलकीशी एज होती. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 रन. ऑन साईडला फ्लिकचा फटका. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. विनम्रता ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर जरूर मिळेल. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिलं विनम्रता हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. जे मोठे फटके यायला हवेत ते आलेले नाही आहेत. सॉफ्ट हँडने खेळलं गेलं आणि खूप चांगला झेल खुशीचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद गॉन. नो प्लस. यावेळेला 1 रन. बॅटर नेम प्लीज. या चेंडूला जरूर खेळले गेले. सिंगल मेल. बॅटर नेम प्लीज. प्लीज बॅटर नेम. एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा जर असेल तर प्लीज वारंवार, कारण लाईव्ह मॅच आहे. 12 वर्षाखालील एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय सामना. फटका तर चांगला आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल 1 रन करता. दिवानमान छोटे कंपनी 12 वर्ष. सियारा चांगला बॉल आहे. लेफ्ट केलं होतं, सोडून दिलं होतं. चांगली गोलंदाजी. अमित शाह एक परफेक्ट ऑलराऊंडर या संघामध्ये पाहायला मिळते. लेग ब्रेक चेंडू होता. सरळ बॅटचा वापर केला. 1 रनच मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12. 64 धावांचा पाठलाग करताना अतिशय उत्कृष्ट खेळ अमित शाह मात्रेने दाखवला आणि इथून गोलंदाजी करताना सुद्धा विथ द बॅट विथ द बॉलने परफेक्ट ऑलराऊंडर कसं असावं. 12 वर 2 धक्के. चांगला बॉल आहे.
मात्र एक रन तर जरूर मिळेल आणि पाहता पाहता संघ जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा बॉल फेकून झालेत 5. 13वर 2 धक्के बसलेत. काहीच इफेक्ट आता नाही आहे. इथून आपण पाहतायत नो बॉलचा इशारा. चांगला फटका नाही आहे. प्रतिस्पर्धी संघाने ज्या पद्धतीने SKCCA या टीमने जी बॅटिंग केली ना ती क्लास होती. अप्रतिम चांगला बॉल होता. यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस. डायरेक्ट हिट करण्याचा निशाणा साधला नाही आणि इथून 2 रन्स मिळतील. 1+1 2 धावा. 16 रन झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ अखेरीस. 6 बॉलमध्ये तब्बल 48 रनचं अजून सुद्धा आव्हान स्वीकारायचं आहे. 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. आई चंडिका मित्र मंडळ आयोजित आपण पाहतायत या स्पर्धेचं आयोजन. अतिशय देखणं आयोजन. पारदर्शकता कशी असावी या आयोजनाच्या बाबतीमध्ये हे स्वप्न सत्यात साकार करत असताना सातत्याने कुमार अमित पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे सहकारी. नो बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. यावेळेला आपण पाहतायत 18वरून 2 धावा मिळतील. 20वर म्हणजे 18 आणि 20चं कॉम्बिनेशन काय असेल तर उद्याच्या दिवसात 20 फेब्रुवारी आणि बांगलादेश बरोबर भारत वर्सेस बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. आणि 37 रन फक्त हव्यात 14,000 धावा करण्यासाठी विराट कोहलीला. दोन धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22. आज घनश्याम भोईर आमच्या समवेत सुरेख साथ देतील. व्हॉइस ऑफ शिरगाव विरार. 22वर 2. 22 रन 2 विकेट 2 ओव्हर 2 बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कार्तिक मांगेला आणि रोहित चौधरी स्टेट आहेत. रोहित चौधरी 6 दिवस चांगल्या पद्धतीने त्यांनी सफल 6 दिवस पाहायला मिळाले आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना SKCCA टीमच्या बाजूने विजयाची नौका किनाऱ्यावर लावत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र थोडंसं एक्साइटमेंट मात्र पाहायला मिळाला. हा 9+1 2 धावा मिळतील. इफेक्ट काहीच नाही पडणार. आणि इथून चांगला बॉल होता. सरळ बॅटचा वापर केला. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकंदरीत 26 आणि इथून विजय झालेला आहे 37 रन्सने संघ SKCCA टीम. कॉंग्रॅच्युलेशन. तर या पण समाजसेवक उमेळमान गावातील एक अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख आज अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणं साहजिकच आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या संस्कृतीचा वसा आणि वारसा हा सातत्याने आपण जोपासतोय. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. Thank you. Thank you very much DJ ऑपरेटर. होली केअर A वर्सेस आगाशी A या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन एक्स्ट्रा खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. त्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. तर सामन्याला सुरुवात होईल. अतिशय चांगलं दमदार आणि शानदार आयोजन. धन्यवाद नरेजी पाटील साहेब आपण उपस्थित राहिलात. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. सामन्याला होईल सुरुवात आणि या व्हॉइस ऑफ शिरगाव विरार आमचे जवळचे मित्र घनश्याम भोईर यांचा या आपण आवाज ऐकूया या मॅच करिता. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. पालघर भूषण या सत्काराने सन्मानित केले गेले आणि खूप छान त्यांचा गोड आवाज जो तुम्ही गेल्या मॅच मध्ये ऐकत होता. नवीन सामना होली केअर
पहिला चेंडू, नो चेंडूचा इशारा आलाय, एक धाव आणि त्यानंतर एक डिक्लर, म्हणजे 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. बॅट्समॅन रवीना याला पण सध्या बघतोय. बॅट्समन नेम आम्हाला प्लीज. पंच मॅच थांबवा कारण आपला 12वा प्रतिनिधी, आपला खेळाडू, अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. ओके चला मॅच सामना करा, चालू करा. बॅट्समन कोण आहे? वृंदाली आलेत. समोरच्या दिशेने केलाय झेलची संधी. फ्रीट आहे. दिमाग की बत्ती जलानी पडेगी. मेंटॉस खाव, दिमाग की बत्ती जलाव. पहिला चेंडू नो बॉल होता, महत्वाचं तेही आहे. 2 धावा आल्यात, एक चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी, पण चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेक चांगली होते, एकच धाव मिळेल. गोलंदाज स्वीडन आहे सध्या गोलंदाजी मार्क वरती. पायच आहे, चेंडू हाताळेल, दुसरा गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एकच धाव मिळेल. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली गेले 4. पंच 3 चेंडू की 2? 3 चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय, लॉंग हिट, षटकार. रिंदाली आहे, रिंदालीच्या बॅट मधून जबरदस्त फटका. धावसंख्या होती ती 10. 4 चेंडूचा खेळ पूर्ण, 10 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज स्वीडन. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. पडल्यानंतर उचली घेतले आणि त्यामुळे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 11 11 धावा. पुन्हा एकदा स्वीडन सज्ज. नो चेंडूचा इशारा आलाय, चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. स्ट्राईक चेंज होईल, 2 धावा येतील. नो+1. वृंदालीने समोर खेळलाय, समोर व्ही मध्ये चेंडू गेलाय, सीमारेखा पार. आलाय रिंदाली नावाचा ब्रँडेड षटकार. षटक संपलं. इथून 19 धावा फलकावरती लागले गेल्यात. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. रिंदाली आहे सध्या, रिंदालीची बॅट बोलू लागले. 44 नंबरची जर्सी प्रेसिला आले. आता गोलंदाज समोर रवीना आहे. समोरच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या होते ती 20. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रेसिला डिसोजा. समोरच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय चेंडू, एकच धाव मिळेल. प्रेसिला आहे सध्या आपण बघतोय. समोरच्या दिशेने डिक्लेरेशन झोन, चेंडू गेलाय फर्स्ट फ्लोअर. सेकंड फ्लोअर मध्ये हा चेंडू गेलाय सध्या आपण बघतोय. आता चेंडू रिटर्न येणार नाही. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. एसटी वाकवले गाडी बाद होतोय. रिंदाली गॉन. चार चेंडू धावसंख्या फलकावरती लागले गेले ती म्हणजे 22. 22 धावा. मानसी नवीन फलंदाज आपण सध्या बघतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आपण जर बघितलं तर आई चंडिका मित्र मंडळ पर्व 15वे आणि पर्व 15वे असताना इथून समोरच्या दिशेने नो चेंडूवरती आलाय षटकार. पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या होती ती 29 धावा. समोरच्या दिशेने आणखीन एकच धाव मिळाली या चेंडूवरती. शेवटच्या क्षणाला चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच बॉल आलेत, बॉल घ्या. पंच बॉल आलेत, एक मागे बॉल आहे. पंच
धावसंख्या होती ती 30. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज बॅटची टॉपेज लागले. चेंडू गेला डिक्लेरेशन मध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती म्हणजे 31. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. पूर्णपणे रोखलंय गोलंदाज प्रेसिला आणि स्वीडन या 2 गोलंदाजाने. आता शेवटचा षटक खूप महत्वाचा असेल. मेघल आलेत नवीन गोलंदाज आपण सध्या बघतोय. ओहो हा चेंडू सध्या आपण बघतोय. पंच थोडासा डाऊन आहे का? चला छोट्या मुलाची अंडर 12 एक्झिबिशन मॅच असेल. 3 षटकांचा हा सामना. आपली टीम रेडी ठेवा. छोटी मुलं अंडर 12 ची मॅच एक्झिबिशन असेल. या मॅच नंतर तीही मॅच होईल. पण सध्या तरी आपण बघतोय समोरच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेखा पार. मानसीच्या बॅट मधून आला एक दमदार षटकार. धन्यवाद डीसी. धाव संख्या होती ती म्हणजे 38. 38 धावा या षटकातील. चेंडूचा खेळ बघितला तर 2. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंडर 12 एक्झिबिशन मॅच तीही होईल. 2 संघ आपण तयार राहायचं आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन वरती. एकच धाव मिळेल. मेघल आहे सध्या गोलंदाजी मार्क वरती. पण चांगली गोलंदाजी होते. 1 षटकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न मेघलच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या 3 चेंडूवरती. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पण 1 बाउन्स आहे. 1 बाउन्स आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पंच थांबवा जरा. चलो आप जल्दी आओ क्योंकि मैच चालू है. आपको विनती रहेगी कि आप मैदान के बाहर से आएंगे. सभी को विनती रहेगी कि आप मैदान से बाहर आएंगे. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय षटकार. .45 45 धावा. जर्सी क्रमांक 45 सध्या रवीना आहे. रवीनेच्या बॅटमधून मोठा फटका आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिनी हेलिकॉप्टर उडवले आणि लँड केले सीमारेखा पार. षटकार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. धन्यवाद डीजे. धाव संख्या होती ती 51. 51 धावा. चला 52 धावेचं आव्हान दिलं गेलंय. आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या विनंती असेल. आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सध्या आपण बघतोय जबरदस्त आयोजन नियोजन. आपण जर बघितलं गेलं तर आई चंडिका मित्र मंडळ पर्व 15वे आणि या मंडळाचे आयोजक अमित दादा पाटील. एक जबरदस्त असं एक नेतृत्व. एक जबरदस्त गोड स्वभावाचे अमित दादा पाटील. आणि खूप छान पद्धतीने हे आयोजन नियोजन केलंय. सध्या डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली गेले. नागाश्री आणि नॉनस्ट्राईक एंडवरती भावना आणि नागाश्री अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. बावन्न धावेची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आगाशी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. थोडीशी विनंती असेल. सध्या आपण बघतोय महिलांचे हे सामने एक भव्य दिव्य आयोजन शिवजयंती निमित्ताने आपण सध्या बघतोय. खूप छान पद्धतीचं आयोजन नियोजन केलंय. आपण सध्या बघतोय माजी नगरसेवक कल्पेशी मानकर साहेब आहेत सध्या आमच्या व्यासपीठावरती. मनीषा आले पहिलं षटक हाताळण्यासाठी. वाईट चेंडूचा इशारा आलाय.
पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे सध्या. धावसंख्या 2 ने भर होते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती मनीषा. सध्या आपण बघतोय मिस टाइम स्ट्रोक झालाय, तिथून आपण सध्या बघतोय 1 धाव मिळेल. चेंडू गेलाय शॉर्ट मिड ऑफला. 2 चेंडू 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाठला काय 51चा, पण इथून डिक्लेरेशन झोन वरती चेंडू गेलाय. चला स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या होते ती 4. आतापर्यंत जे चेंडू झालेत ते म्हणजे 3. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. समोरच्या दिशेत खेळण्याचा प्रयत्न, पण चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 5 धावा. आता 14 चेंडू 47 धावेची आवश्यकता. हवाई सफर करावे लागतील, पण झेल वडा कॅच, जबरदस्त झेल पकडला जातोय आपल्या फॉलो थ्रो मध्ये मनीषाच्या मार्फत. युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली. सन्माननीय डॉक्टर ॲडव्होकेट राजश्री पाटील मॅडमचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्याला राजश्री राजेजी पाटील मॅडमचं इथे आगमन झालेलं आहे. विनंती करेन की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. एक गुड व्यक्तिमत्व सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती सध्या आपण बघतोय येत असताना. त्यानंतर त्यांच्या समवेत धनेश्री जाधव मॅडमचं इथून आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या समवेत दीपा गावड मॅडमचं इथे आगमन झालंय. त्यानंतर मी विनंती करेन परागजी पाटील साहेबांना आपण या, आणि त्यांचं इथे आगमन होत असताना सध्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती. आणि मॅडमच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. होली केअर वर्सेस आगाशी या 2 संघामध्ये सध्या आपण बघतोय. वाईट चेंडूचा इशारा आलाय. पुन्हा एकदा पायावरती चेंडू होता. चेंडू गेलाय सरळ शेवटच्या क्षणाला अडवलंय. डॉट बॉल. धावसंख्या होती ती 7. 1 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज चांगला चेंडू हाताळलाय. डिक्लेरेशन मध्ये चेंडू गेलाय. सध्या आपण बघतोय 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 44 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रितू चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. पूर्णपणे बांधून ठेवलंय, पण मोठे फटके खेळावे लागतील. महत्वाचं तेही आहे. होली केअर या संघाला पण बॅटची वरची कडा लागले आणि 1 धाव येईल या चेंडूवरती. सर्वांना विनंती आहे, जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की मैदानाच्या बाहेरून चालत यायचं आहे. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी ऋतूच्या माध्यमातून होते. सध्या बॅट चेंज केले. रूत आहे, माफ करा, रूत आहेत. अंडर 12 ची एक्झिबिशन मॅच ही आपण पाहणार आहेत, पण झेलची संधी, झेल सुटला जातोय. सध्या आपण बघतोय 1 धाव येते. धावसंख्या होते ती 10. आता 7 चेंडू विजयासाठी 42 धावेची आवश्यकता. सध्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य धनेश्री गायकवाड, धनेश्री जाधव मॅडमचं इथे आगमन झालेलं आहे. भाताणे गावचे सदस्य आहेत आणि ते सध्या या मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या बघतोय. फ्री हिट चेंडू होता, पण या चेंडूवरती कुठल्याच प्रकारचा गडीबाद होणार नाही. त्यामुळे इथून आपण सध्या बघतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागले गेले ती म्हणजे 12 धावा 1 गडीबाद. सुजात आलेत नवीन गोलंदाज, नागेश्री आणि त्यानंतर स्वीडन आहे सध्या आपण बघतोय. चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल. आता विजयासाठी 5 चेंडू 40 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 40 धावा. 5 चेंडू 40 धावा. अंडर 12 ची एक्झिबिशन मॅच तीही बघणार आहे. 3 षटकांचा सध्या टीम आपण बघतोय.
पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सरळ बॅटने खेळला गेलाय, चेंडू गेलाय पण तिथून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 39 धावेची आवश्यकता आहे. सध्या आपण बघतोय संघ जर आपण बघितला तर होलीकेर युनायटेड या संघासाठी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्या आपण बघतोय आणि इथून विजयाच्या दिशेने वाटचाल केली. विजयाचा उंबरठा पार करत असताना आपण सध्या बघतोय संघ तो म्हणजे आगाशी 9 चेंडूचा इशारा आलाय म्हणजे 9+1 अशा 2 धावा. धावसंख्या होती ती 16. एक गडी बाद सध्या आपण बघतोय. फ्री हिटचा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत पण 9 चेंडू आहे. सध्या आपण बघतोय पण सेलिब्रेशन सुरू आहे. 9 चेंडूचा इशारा आहे. फेक केलंय पण या चेंडूवरती एकच धाव येते. फ्री हिट आहे. शेवटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू होता पण सध्या बघितलं गेलंय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये इनिंगचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 9 चेंडूचा इशारा आलाय. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडूचा इशारा आहे. फ्री हिट आहे. येणारा चेंडू फ्री हिट आहे. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. समोरच्या दिशेने झेल पकडला जातोय मानसीच्या माध्यमातून आणि इथून सामना जिंकलाय संघ आगाशी बी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये